नमस्कार मित्रांनो, भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीची चांगली वेळ येते तेव्हा त्याला निसर्गाद्वारे अनेक प्रकारचे संकेत मिळतात. त्याला प्राणी, झाडे, वनस्पती यांच्याद्वारे संकेत मिळतात. हे चिन्ह समजून घेतल्यास एखादी व्यक्ती आपले आयुष्य घडवू शकते आणि त्याचे नशीब देखील बदलू शकते. या चिन्हांद्वारे त्याला कळतं की त्याची भविष्य कसं असणार आहे, भविष्यात त्याला संपत्ती मिळेल का किंवा त्याच्यासोबत कोणतीही अशुभ घटना घडणार आहे. या सर्व गोष्टींबद्दल त्याला आधीच संकेत मिळत असतात. हे संकेत जर एखाद्या व्यक्तीला समजले तर त्याला त्याच्या येणाऱ्या काळाबद्दल आधीच कळू शकते आणि भविष्यात एखादी अशुभ घटना घडणार असेल तर ती घटना तो निश्चितच टाळू शकतो. आज आपण अशा प्राण्याबद्दल बोलणार आहोत जो आपल्याला आपल्या चांगल्या वेळेबद्दल अगोदर संकेत देतो किंवा तो प्राणी दुसरा कोणी नसून बघा, मांजर आहे. मांजर आपल्या येणाऱ्या वेळेबद्दल आधीच सांगते, ते संकेत देते. प्रत्येक व्यक्तीला त्या संकेतांबद्दल माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. मांजराकडून आपल्याला कोणते संकेत मिळतात हे जाणून घेऊ. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, पहिला संकेत जो असणार आहे तो बघा, जर तुमच्या घरी मांजर येऊन पाणी प्यायलं तर ते खूप शुभ मानलं जातं. आपण सर्वांनी ऐकलं आहे की अनेकदा घरात मांजर येतं आणि दूध पितं, परंतु जर तुमच्या घरी मांजर येऊन पाणी प्यायलं तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे. असं म्हणतात की मांजर घरात पाणी पिल्यानं जेव्हा पितं तेव्हा ते माता लक्ष्मीच्या कृपेचं लक्षण असतं. म्हणजे तुमचे चांगले दिवस येणार आहेत, तुमचे नशीब बदलणार आहे, तुमच्या जीवनात सुख समृद्धी येणार आहे आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होणार आहे. जर तुम्ही मांजराला पाणी पिताना पाहिलं असेल तर तुम्हाला लवकरच आर्थिक लाभ होण्याची चिन्ह आहेत. नंबर 2, पैशाच्या नवीन संधी तुमच्यासाठी उघडतील. तुमची प्रगती होईल आणि तुम्ही प्रगतीकडे वाटचाल कराल. तुमच्या घरात मांजराने पाणी पिणं हे तुमचं नशीब बदलणार असल्याचं लक्षण आहे. तुम्हाला यामुळं संपत्ती मिळेल आणि तुम्ही प्रगतीच्या पायऱ्या चढत राहाल. तुम्ही समृद्धीकडे वाटचाल करत आहात हे याचं लक्षण आहे. त्याच्यानंतर बघा, जर तुमच्या घरी अचानक पांढऱ्या रंगाची मांजर आली तर असं मानलं जातं की खूप शुभ असतं. पांढरी मांजर शुभाचं प्रतीक मानलं जातं. असं मानलं जातं की एक पांढरी मांजर तिच्याबरोबर नशीब आणतं. त्याचबरोबर घरात पांढऱ्या रंगाची मांजर आल्याने नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते. दिवाळीच्या दिवशी मांजरीने घरात प्रवेश करणं हे सुद्धा शुभ मानलं जातं. असं म्हटलं जातं की दिवाळीच्या दिवशी जर एखादी मांजर घरात आली असेल तर दारिद्र्य दूर होतं, तसंच सुखसमृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होतं. परंतु हे सहसा घडत नाही, कारण फटाक्यांच्या आवाजामुळे बघा मांजरीसह बहुतेक प्राणी लपलेले असतात. अशा परिस्थितीत जरी मांजर आली तर असं मानलं जातं की अलक्ष्मी तुमचं घर सोडून जात आहे आणि लवकरच तुमच्या घरामध्ये सुखाचं आगमन होणार आहे, पैशाचे नवीन मार्ग तयार होणार आहेत, तर तुमच्या घरामध्ये बक्कळ पैसे आता येणार आहेत. नंबर 2, जर तुमच्या घरात 2 मांजर एकमेकांशी भांडू लागल्या तर त्यांना ताबडतोब घरातून हकलवून द्या. कारण का बघा, ते तुमच्या घरासाठी शुभ लक्षण नाही किंवा तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ मानलं जात नाही. जर तुमच्या घरात मांजर आलं आणि भांडायला लागलं तर याचा अर्थ काय की लवकरच तुमच्या घरात आता संकट येणार आहे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो आणि तुमच्यासाठी मोठा वादसुद्धा होऊ शकतो. कुटुंबातील सदस्य किंवा तुमच्या शेजारी यांच्यात भांडणाचं वातावरण देखील होऊ शकतं. म्हणून मांजरांना कधीही आपल्या घरात भांडण करून देऊ नका. जर तुमच्या घरात मांजर भांडण करत असतील अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करायचं आहे, घरामध्ये भांडण होण्याची शक्यता असते असं तुम्हाला दिसलं तर अशावेळी तुम्ही शांत राहून सर्वांना, घरातील सगळ्या व्यक्तींना समजावून घ्या किंवा समजावून सांगा. यावेळी जर तुम्ही शांतचित्तेने काम केलं नाही, तुमच्या घरातील नात्यात यामुळे दुरावा येऊ शकतो. नंबर 3, तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि यावेळी मांजर तुमचा रस्ता ओलांडत असेल तर ते अशुभ चिन्ह मानलं जातं. अशा परिस्थितीत प्रवास करू नये किंवा काहीतरी वाईट घडू शकतं असं सांगितलं जातं. परंतु जर
ते दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे देखील एक शुभचिन्ह आहे. याचं कारण काय बघा, कारण मांजराने तुम्हाला आधीच सावध केलेलं आहे की काहीतरी चुकीचं घडणार आहे. अशा परिस्थितीत शक्य असल्यास प्रवास काही काळ पुढे ढकलावा किंवा यामुळे काय होतं बघा, प्रवास पुढे ढकलणं शक्य नसेल तर एक उपाय म्हणजे तुम्ही जिथे आहात तिथं थोडा वेळ थांबा आणि तुमचा श्वास मोजा. 19 वेळा तुम्ही श्वास घ्यायचा आहे. 19 वेळा श्वास घेतल्यानंतर देवाचं नाव घ्या आणि एक घोटभर पाणी प्या आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात करा. असं केल्यानं तुमचं कामामध्ये काहीही तुमच्या अडचण येणार नाही किंवा तुम्हाला अगोदरच माहीत झाल्यामुळे कामामध्ये अडथळे आले तरी त्याची पूर्वकल्पना तुम्हाला नक्कीच मिळेल आणि तुम्ही त्यानुसार तुमच्या कामाचं नियोजन करू शकता. त्याच्यानंतर म्हणूनच बघा, तुम्हाला तज्ज्ञांच्या मते घरात मांजर पाळणं हे शुभ असू शकतं. कारण का, मांजर घरातील नकारात्मक ऊर्जा जी काही आहे ती नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं. मांजराच्या सौम्य स्वभावामुळे घरातील शांती आणि समृद्धी वाढते असं देखील मानलं जातं. म्हणून घरामध्ये मांजर पाळण्यात अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे आपल्याला कमीत कमी चांगल्या वाईट गोष्टींची अगोदरच कल्पना येते किंवा जुने लोक यावरून बघा अंदाज लावत असायचे की पुढे काय होणार आहे. अशा प्रकारे. नंबर 4, ज्याप्रमाणे कुत्र्याचं रडणं घरासाठी खूप अशुभ लक्षण मानलं जातं, त्याचप्रमाणे मांजराचं रडणं हे देखील तुमच्या घरासाठी खूप अशुभ मानलं जातं. कारण मांजर देखील वाईट आणि नकारात्मक शक्ती ओळखतं. अशावेळी जर मांजर रडायला लागलं किंवा उदास आवाजात शोक करत असेल तर ते तुमच्या घरासाठी अशुभ आहे. जर एखादी मांजर तुमच्या जागेवर गेली आणि वारंवार रडत असेल, एखाद्या जागेवर गेली आणि ती वारंवार त्या जागेवर जाऊन रडत असेल तर लगेच तिथून तिचा पाठलाग करा. लक्षात ठेवा की तुम्हाला मांजर मारण्याची गरज नाही आहे, परंतु फक्त तिला घाबरवा आणि पळवून लावा. जेव्हा तुम्ही तिला घाबरवून पळवून लावाल तेव्हा जे काही वाईट असेल ते लगेच तुमच्या घरातून निघून जाईल. तुमच्या घरात काही वाईट घटना घडल्याचे हे लक्षण आहे. त्यामुळं जर तुम्हाला मांजराचे रडणे ऐकू आले तर तुम्ही ताबडतोब सावध राहा आणि तिथून त्याला हकलवून द्या. नंबर 5, जर एखादी मांजर तुमच्या घरी आली आणि पिल्लांना जन्म दिला तर ते खूप भाग्यवान असल्याचं लक्षण आहे, कारण ते खूप शुभ मानलं जातं. घरात मांजरीच्या पिल्लांना जन्म देणं हे सांगतं की तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला आहे. जर तुमच्या घरात मांजरीने पिल्लांना जन्म दिला तर ते तुमच्या घरासाठी खूप शुभ मानलं जातं. अशावेळी तुम्ही त्या मांजरीच्या पिल्लांना त्रास देऊ नये आणि त्यांना खायला दूध आणि ब्रेड द्यावं. हे तुमच्यासाठी खूप शुभ असेल आणि यामुळं तुमचे दिवसेंदिवस प्रगती होईल. प्रगतीच्या शिडीवर तुम्ही चढाल. तुमच्या घरात धनसंपत्तीची वाढ तर होईलच, त्याचबरोबर तुमची प्रगतीसुद्धा होऊन जाईल. नंबर 6, एखादी मांजर तुमच्या घरी येऊन उदास बसते तर ते तुमच्या घरासाठी अजिबात शुभ लक्षण मानलं जात नाही, अशुभ लक्षण आहे. तुमच्या घरी येणारा आणि उदास बसणारा कोणताही प्राणी तुमच्यासाठी शुभ संकेत देत नाही आणि ते तुमच्या घरासाठी अशुभ मानलं जातं. परंतु मांजर घरात येऊन उदास बसणं हे अतिशय अशुभ मानलं जातं. जर तुमच्या घरात एखादी मांजर अशी उदास बसलेली असेल किंवा एखादी मांजर जी बसलेली आहे ती तुम्हाला दुःखी वाटत असेल तर तुम्ही तिला तिथून हकलवून लावा. तसंच ताबडतोब तुमच्या घरातील मंदिरात किंवा घराजवळच्या मंदिरात जाऊन माता भगवतीला हात जोडून प्रार्थना करा की हे भगवती माता, आमच्यावर जे काही संकट येणार आहे ते दूर करा आणि घरात मांजर येणं आणि दुःखी होणं हे सूचित करतं की तुमच्यावर खूप मोठी समस्या येणार आहे किंवा काही घटना तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासमवेत घडू शकतात. त्यामुळं तुम्ही ताबडतोब सावधगिरी जी आहे ती बाळगली पाहिजे. नंबर 7, एखाद्या मांजराने तुम्हाला पंजे मारले तर हे चांगले संकेत मानले जात नाहीत. असं मानलं जातं की याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरात कोणीतरी आजारी पडण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये त्यावर उपचार करण्यासाठी हनुमान मंदिर किंवा भैरव मंदिरात जाऊन हात जोडून देवापुढे नमस्कार करायचा, दिवा लावायचा, प्रसाद अर्पण करायचा आणि खऱ्या मनाने प्रार्थना करायची की तुमचा जो काही वाईट काळ आहे तो टळेल आणि संभाव्य त्रास कमी होईल. नंबर 8, स्वप्नात मांजर दिसणे हे सहसा शुभचिन्ह मानलं जातं. जर तुम्हाला एखादी मांजर आरामात किंवा कोणताही शांत अवस्थेत बसलेली दिसेल किंवा शांत आणि आनंदी दिसली तर हे लक्षण आहे की तुमचे प्रलंबित काम आता पूर्ण होण्यास सुरुवात होईल आणि जीवनात चांगले परिवर्तन घडतील.
तथापि काही गोष्टी मांडल्या जातात, जसं की जर तुम्हाला स्वप्नात मेलेलं मांजर दिसलं किंवा 2 मांजरं भांडताना दिसली तर ही चिन्ह चांगली मानली जात नाहीत. परंतु या व्यतिरिक्त स्वप्नात मांजर पाहणं हे आपल्यासाठी आनंद आणि यशाचं लक्षण आहे. नंबर 9, मांजर हा सर्वभक्षी प्राणी आहे. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही खातो. मांजरानं तुमच्या घरात मांसाचा तुकडा आणून टाकला, मग तो उंदराचं मांस असो किंवा अन्य कोणाचं असो, तर ते अशुभ मानलं जातं. असं म्हटलं जातं की तुमच्या घरात मोठा अपघात होऊ शकतो किंवा कुटुंबातील कोणाची तरी तब्येत अचानकपणे बिघडू शकते. याचं हे लक्षण आहे. ही एक चेतावणी मानली जाते. त्यासाठी आपण सावध राहावं. अशा परिस्थितीमध्ये कुटुंबातील सदस्यांच्या कल्याणासाठी आपण देवाकडे प्रार्थना करायची आणि घराच्या सुरक्षिततेसाठी काही उपाय अवश्य करायचे आहेत, असा सल्ला दिला जातो. हे लक्षण आहे की तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे, जेणेकरून कोणत्याही अप्रिय घटनेसाठी आधीच तुम्ही तयार असाल. नंबर 10, जर सकाळी तुमच्या घरात मांजर आलं आणि ते येताना दिसलं तर ते खूप शुभ मानलं जातं. हे शुभचिन्ह मानलं जातं. सहसा एक मांजर येतं आणि शांतपणे जातं. कधी ते दूध पितं तर कधी काही बिघडवतं. पण जर पहाटेच एखादी मांजर तुमच्या घरी किंवा घरात येताना दिसली तर याचा अर्थ देवांनी तुम्हाला आशीर्वाद देण्यास आता सुरुवात केलेली आहे. हा काळ तुमच्यासाठी आनंदाचा आणि प्रगतीचा काळ मानला जातो. म्हणजेच तुमचे रखडलेलं कामही आता पूर्ण होण्यास सुरुवात होईल आणि तुमच्या आयुष्यात चांगल्या दिशेनं तुमचं आयुष्य आता पुढे जाईल, असा याचा अर्थ होतो. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.